तर अतिशय सगळ्यात महत्त्वाची आत्ताच्या घड्याची मोठी बातमी आपण पाहूयात। गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी देशातल्या राजकारणामधली आपण पाहतोय। गुजरातमध्ये सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। गुजरातमधून सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। गुजरातमध्ये मोठा धक्का बसलेला आहे सरकारला। सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। गुजरातच्या राजकारणात आणि एकूणच देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी ही बातमी आहे। विनोद तळेकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। विनोद, तृप्ती, आज एक मोठी घडामोड गुजरातमध्ये घडलेली आहे। भूपेंद्र पटेल वगळता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता 16 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। राजीनाम्याचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण आज संध्याकाळी गव्हर्नरशी बोलून उद्या पुन्हा नव्यानं शपथविधी घेतला जाणार आहे। नवीन मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे। नेमका हा निर्णय का घेण्यात आला या संदर्भात अजून संदिग्धता आहे। कोणतीही स्पष्टता आलेली नाही आहे। नेमकी कारणं काय आहेत याचा काही वेळातच स्पष्ट होईल याबाबत। मात्र तुर्तास जी अपडेट्स आहेत त्यानुसार गुजरातमधले मुख्यमंत्री वगळता 16च्या 16 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। विनोद, 16च्या 16 मंत्र्यांनी राजीनामे देण्याचं कारण मात्र स्पष्ट नसलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमधल्या राजकारणात अशा काही घडामोडी घडत होत्या की ज्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेतलाय मंत्र्यांनी। या संदर्भात काल एक महत्वाची बैठक झाली होती गुजरातमधल्या या सगळ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर। मात्र त्या संदर्भात स्पष्टता अजून आलेली नाही। आता जी अपडेट्स समोर येत आहेत त्यानुसार उद्या 11:30 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि महात्मा मंदिरमध्ये तो शपथविधी पार पडणार आहे। आज रात्री मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गुजरातचे राज्यपाल, जे महाराष्ट्राचे सुद्धा प्रभारी राज्यपाल आहेत, आचार्य देवव्रत, त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून उद्या किती मंत्र्यांचा शपथविधी होईल या संदर्भातली माहिती देतील। आता जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री वगळता इतर सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। विनोद, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। मग मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याच कार्यशैलीला या मंत्र्यांचा विरोध होता, या संदर्भातली काही माहिती? आता कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही, कारण अजूनही अधिकृतरित्या कोणतीही माहिती आलेली नाहीये की नेमकी कारणं काय आहेत यामध्ये। पण जसं आपल्याला माहिती की गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं बारीक लक्ष असतं। ज्यावेळेला भूपेंद्र पटेल यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती तेव्हा कोणीही हा अंदाज केला नव्हता की भूपेंद्र पटेल यांच्यासारख्या पहिल्यांदा आमदार झालेल्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल। खूप मोठे दिग्गज नेते तिथे त्यावेळेला मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते। असं असताना पूर्णतः भाकरी फिरवली असा जो आपण राजकीय शब्दप्रयोग करतो तसा शब्दप्रयोग करत, धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती झालेली होती आणि त्याच पद्धतीनं याही वेळेला काहीतरी मोठं कारण झालेलं आहे। आणि त्या संदर्भात आणि आता जे भाजपच्या सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार संघटनात्मक बदल आणि नवीन ऊर्जा संघटनेमध्ये आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की काही नवीन चेहऱ्यांना नवीन मंत्रिमंडळात संधी दिली जाईल आणि जे मंत्री आहेत, जे अनुभवी मंत्री आहेत, त्यांना संघटनात्मक पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल। एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं राजकीय प्रयोग गुजरातमध्ये केला जातोय असं म्हटलं जात आहे। विनोद, तुम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण करताय त्याप्रमाणे याचा अर्थ पक्षश्रेष्ठींना या संदर्भातली आधीच कल्पना होती की मंत्री राजीनामा देणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीनं पुढे नवीन चेहरे करण्याचा विचार केला जातोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हीच रणनीती खरं तर होती पक्षश्रेष्ठींची की जेणेकरून पक्षामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात यावेत म्हणून। तृप्ती, असं आहे की 2027ला गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि जसं आपल्याला माहिती आहे की जवळपास 2 दशकाहून अधिक काळ भाजपचं तिथे सरकार आहे। अँटी इन्कम्बन्सीचा फटका साधारण 10 वर्षात बसतो असं एक बोललं जातं। हे जर राजकीय गणित जर जुळवलं तर 20 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे। 2 वेळा अँटी इन्कम्बन्सी सुद्धा डिफीट करून प्रो इन्कम्बन्सीमध्ये त्याचं रूपांतर करण्यात भाजपच्या तिथल्या संघटनात्मक पातळीवर नेतृत्वाला यश आलं होतं। नरेंद्र मोदी हे स्वतः गुजरातमध्ये जवळपास 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत। 2002 मध्ये त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आणि जोपर्यंत 2014 मध्ये त्यांचा पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ते मुख्यमंत्रीपद सोडलं होतं। त्यानंतरही गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि 2027ला पुन्हा एकदा अँटी इन्कम्बन्सीची एक चर्चा असेल। त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून संघटनेमध्ये एक वेगळी ऊर्जा आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या अनुषंगाने हा सगळा बदल केला जातोय। म्हणजे यामध्ये कोणाच्यावर
खापर फोडण्याचा प्रकार नाहीये, पण एक नवी टीम बनवण्याचा या निमित्तानं केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतोय. आणि 2027च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून संघटनात्मक पातळीवर काही मोठे बदल, अनपेक्षित बदल करण्याची ही रणनीती आहे. आणि कदाचित या अनुषंगाने 2 वर्ष अगोदरच ही सगळी तयारी सुरू झालेली आहे. आता जे मंत्रिमंडळात मंत्री होते त्या मंत्र्यांना संघटनात्मक पातळीवर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी या दृष्टीने 2027च्या दृष्टीने ही सगळी रणनीती आहे. आणि त्या रणनीतीचा, त्या प्रयत्नांचा भाग म्हणून या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं जाते. विनोद, 2027च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून अशा प्रकारे मंत्र्यांकडून राजीनामा, याचा अर्थ मागितला गेला, त्यांनी स्वतःहून दिला नाही, पक्षानेच त्यांच्याकडून राजीनामे घेतलेत असा अर्थ आहे? तृप्ती, गुजरातमधली जर कार्यपद्धती बघितली तर भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असं गुजरातचं वर्णन केलं जातं. म्हणजे गुजरातमध्ये ज्या वेळेला भाजप एखादी नवीन राजकीय रणनीती आणते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर, त्यावेळेला सर्वात प्रथम गुजरातमध्ये त्या रणनीतीचा अवलंब केला जातो. तिथं ती तपासली जाते. ती रणनीती जर तिथं यशस्वी झाली तर ती इतरत्र देशामध्ये अवलंबली जाते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि आत्ताची जर पद्धती बघितली तर गुजरातमध्ये दोन्ही हे नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, या दोघांची मजबूत पकड गुजरातच्या संघटनात्मक आणि प्रशासकीय पातळीवर आहे. अशा वेळेला या दोघांच्या मर्जीशिवाय कोणतंही गुजरात भाजपमध्ये म्हणा किंवा गुजरात सरकारमध्ये पानही हालत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे साहजिक आहे या दोन महत्वाच्या नेत्यांच्या मर्जीशिवाय तिथे काही झालेलं नाहीये. खरं तर यांच्या निर्देशानुसारच तिथं हा निर्णय झालेला आहे असं म्हणता येईल. आणि 2027ची निवडणूक नजरेसमोर ठेवून एक मोठा प्लान गुजरात भाजपनं आखला असं म्हणता येईल. आणि त्याचं जे मास्टर माइंड त्यांचे आहेत तर हे 2 नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या हालचाली केल्या जात आहेत. आपल्याला माहिती आहे की या अगोदर सुद्धा धक्कातंत्र देत त्यांनी अनेकदा नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. भूपेंद्र पटेल हे त्याचं एक मोठं उदाहरण म्हणता येईल. म्हणजे पहिलं जरी त्यांचा अनुभव राजकीय तगडा असला तरी सुद्धा निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदाच आमदार निवडून आलेल्या भूपेंद्र पटेल यांना थेट मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मनात जे आहे तेच गुजरात भाजपमध्ये होते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि कदाचित गुजरातसाठी एक नवीन रणनीती या 2 नेत्यांनी तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं या घडामोडी घडताना दिसत आहेत. विनोद, ज्या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी राहिले 3 वेळा, ज्या राज्यावरती सातत्यानं भाजपचं वर्चस्व आहे, त्याच भाजपला आता पुढच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती वाटते असा सुद्धा याचा अर्थ होतोय? पराभवाची भीती असं म्हणता येणार नाही, पण तृप्ती, जसं आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये अनेक वर्ष एकच पक्षाची सत्ता असेल तर एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, म्हणजे सत्तेविरोधात एक जनमत तयार होण्याची प्रक्रिया आपसूक तयार होत असते. याला काही एखाद्या पक्षाचं अपयश किंवा एखाद्या नेत्याचं अपयश म्हणता येणार नाही. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि राजकीय म्हणजे राज्यशास्त्राच्या दृष्टीने ही एक प्रूव्ह झालेली प्रतिक्रिया आहे की जवळपास 10 वर्षानंतर एक साधारण अँटी इन्कम्बन्सी तयार होते. म्हणजे सरकारमधले काही निर्णय किंवा सरकारमधल्या काही घटकांच्या विरोधात हळूहळू नाराजी तयार होत जाते आणि या नाराजीचा कडेलोट होऊन शेवटी सत्ता परिवर्तन होण्यात त्याचं रूपांतर होतं किंवा त्याचा परिणाम सत्ता बदलाच्या रूपानं समोर येत असतो. अशा वेळेला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये यासाठी राजकीय रणनीती आखली जात असते आणि हा राजकीय रणनीतीचाच भाग आहे. म्हणजे यामध्ये भाजपला पराभवाची भीती वाटते असा त्याचा अर्थ न घेता 2 ते जवळपास 22 वर्षाची सत्ता जर असेल तर या पक्षाला शेवटी कुठे ना कुठेतरी आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज वाटते आहे, कारण अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये. आणि त्या अनुषंगानं हे सगळ्या हालचाली होत आहेत असं म्हणता येईल. पण आता बघणं महत्वाचं हे असेल की भूपेंद्र पटेल हेच पुढे निवडणुकीला सामोरं जाताना भाजपचं नेतृत्व करणार की आणखीन एखादा नवीन चेहरा या निमित्तानं संघटनात्मक पातळीवर प्रदेशाध्यक्ष किंवा अशा माध्यमातून आणला जातोय का हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित 2027च्या निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी आहे असं आपण म्हटलं तर विनोद, पहिल्यांदा संधी दिलेले भूपेंद्र पटेल मात्र या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील आणि इतर मंत्र्यांना मात्र बदललं जाईल. याचा अर्थ जुने मंत्रिमंडळ जे आहे तेच चेहरे लोकांसमोर नकोत म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला आहे आणि नव्यानं मुख्यमंत्री झालेल्यांना मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून लोकांपर्यंत जाताना कशा पद्धतीनं नव्या चेहऱ्यांचं आमचं सरकार आणि त्याने कसं काम केलेलं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न होणार आहे.
तृप्ती, कसं आहे की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो आणि मंत्रिमंडळ कोसळतं. त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं मग बहुमत दाखवण्याची प्रक्रिया आणि या सगळ्या तांत्रिक बाबी पार पाडाव्या लागतील. अर्थात तिथं भाजपला अडचण येणार नाही, कारण त्यांचं पूर्ण बहुमत गुजरातमध्ये आहे. पण ती नव्यानं प्रक्रिया पार पाडण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना कायम ठेवून फक्त खांदेपालट म्हणण्यापेक्षा नव्या मंत्र्यांची नियुक्ती करणं हा एक त्यामागचा प्रयत्न दिसतोय. आणि म्हणूनच फक्त भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवून इतर मंत्र्यांची बदली करण्याचा किंवा काही नवीन मंत्र्यांना संधी देण्याची रणनीती या निमित्तानं आखलेली दिसून येते. विनोद, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे मंत्रिमंडळ बरखास्त होतं किंवा विसर्जित होतं आणि त्यामुळेच फक्त मंत्रिमंडळामध्ये हा बदल केला जातोय. मात्र भविष्यामध्ये कदाचित भूपेंद्र पटेल यांच्या जागी सुद्धा दुसरा मुख्यमंत्री सुद्धा गुजरातला मिळू शकतो. आता तुर्तास ती शक्यता दिसत नाहीये, कारण ज्या पद्धतीनं भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय नेतृत्वाचे संबंध आहेत ते पाहता भूपेंद्र पटेल लगेचच बदलले जातील अशी शक्यता कमी दिसते. पण शेवटी राजकीय दृष्ट्या काहीही शक्य आहे अशा स्वरूपाची एक म्हण आहे. तशा याच्यात भविष्यात एखादा कदाचित 2027च्या काही दिवस अगोदर म्हणजे 6 ते 8 महिने अगोदर नेतृत्व बदल केला जाऊ शकतो, पण तुर्तास तरी तशी शक्यता दिसत नाहीये. निश्चित. विनोद, धन्यवाद सविस्तर माहिती करता चर्चेसाठी. तर गुजरातमधली सगळ्यात महत्त्वाची आणि देशाच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. भूपेंद्र पटेल मुंबईचा दौरा सोडून गुजरातला थेट रवाना झालेले आहेत. आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो.